नांदेड़ के खदीम शहर में इंटरकास्ट रिलेशन के मामले में हलाक किए गए नौजवान सक्षम ताटे के अहल खाना को हुकूमत की जानिब से मुआवजा और सरकारी मुलाजमत फराम करने का फैसला किया गया है। याद रहे कि इस वाक़े के बाद मकतूल की वालिदा की शिकायत पर एट्रोसिटी एक्ट के तहत भी मुकदमा दर्ज किया गया था। समाजी फलाह व बहबूद महकमे की जानिब से मुतासरा खानदान को 8,25,000 रुपये की माली इमदाद और खानदान के एक फर्द को सरकारी मुलाजमत देने के अहकाम जारी किए गए हैं। इस रकम में से 4,12,500 रुपये का पहला इंस्टॉलमेंट पहले ही मंजूर किया जा चुका था। ताहम मुतासरा खानदान के बैंक खातों से मुताल्लिक़ बाज़ तकनीकी मसाइल के बाइस ये रकम मुंतकिल नहीं हो सकी थी। मुआविन कमिश्नर समाजी फलाह व बहबूद शिवानंद मंगेड़े ने बताया कि अब ये तकनीकी रुकावटें दूर हो चुकी है और ये रकम आज या कल मुतासरा खानदान के खाते में मुंतकिल कर दी जाएगी। उन्होंने मजीद कहा कि बाकी मानदा रकम चार्जशीट दाखिल होने के बाद फराहम की जाएगी। ब्यूरो रिपोर्ट MCN उर्दू न्यूज़। नांदेड येथे 27 नोव्हेंबर या दिवशी एक दुःखद घटना घडली होती। त्या दिवशी सक्षम ताटे यांचा खून या ठिकाणी झाला होता। त्या अनुषंगाने सदर प्रकरणामधील सर्व आरोपींना पोलीस विभागाच्या वतीने अटक करण्यात आलेली आहे। तसेच समाज कल्याणच्या वतीने सक्षम ताटे यांच्या कुटुंबाला आपण अर्थसहाय्य करत असतो। अर्थसहाय्यामध्ये आपण खून प्रकरणामध्ये 8,25,000 रुपये रक्कम त्यांच्या फॅमिलीमधल्या लोकांना देतो। तर सक्षम ताटे यांच्या आईच्या नावाने आपल्याकडे फिर्याद आलेली होती आणि FIRच्या अनुषंगाने आपण प्रथम हप्ता म्हणून 4,12,500 ही रक्कम आपण त्यांच्या अकाउंटला जमा करण्यासाठी प्रोसेस करत होतो। तथापि त्यांच्या अकाउंटचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना परत एकदा आपण डिटेल्स घेऊन आणि त्यांचं सेपरेट अकाउंट काढून SBI बँकेमध्ये त्यांच्या अकाउंटला आपण प्रोसेस करत आहोत। आज किंवा उद्या त्यांच्या अकाउंटवर सदरीलची रक्कम 4,12,500 ही जमा होईल। त्यानंतर संबंधित पीडित कुटुंबाच्या घरी जाऊन आम्ही प्रत्यक्ष चर्चा केली। प्रत्यक्ष चर्चा करून शासनाकडून सर्व जे काही असेल, ज्या योजना असतील, आमच्याकडून अर्थसहाय्य असेल किंवा शासकीय नोकरी देण्याची प्रक्रिया असेल, त्या संदर्भामध्ये आम्ही सर्व सविस्तर त्यांच्याशी चर्चा करून त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। त्या कुटुंबातील पात्र व्यक्तींना आपण शासकीय नोकरी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आपण प्रक्रिया करत आहोत। लवकरच त्यांना आपण शासकीय नोकरी पण देण्याचं म्हणजे शासन स्तरावरून निर्णय घेण्यात येणार आहे। तसेच सदरील कुटुंबाला कुठलाही त्रास होऊ नये या अनुषंगाने पोलीस विभागाकडून जे काही त्यांना सुरक्षा प्रदान करण्याची प्रक्रिया आहे ते पण पोलीस विभागाकडून करण्यात येत आहे। माननीय IG साहेब, माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय पोलीस अधीक्षक महोदय यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली पीडित कुटुंबाला न्याय देण्याच्या उद्देशाने सामाजिक न्याय विभागाकडून पूर्णपणे प्रयत्न आम्ही करत आहोत। 4,12,500 FIR वर दिल्याच्या नंतर उर्वरित रक्कम आपण संबंधितांचे चार्जशीट माननीय न्यायालयामध्ये गेल्याच्या नंतर आम्ही त्यांना देणार आहोत।